Hello students, now in this video we will see electrical resonance या तो electric resonance. Now we know the concept of resonance. What is resonance? See, हम लोग मैकेनिकल प्रॉपर्टीज में हमने देखा वैसे कि जब ड्राइविंग फ्रीक्वेंसी मैच होती है, किसी ऑब्जेक्ट की अगर ड्राइविंग फ्रीक्वेंसी उसके नेचुरल फ्रीक्वेंसी के साथ अगर मैच होती है तो ऑब्जेक्ट मैक्सिमम एम्पलीट्यूड से वाइब्रेट होती है. ये जो फेनोमेना होता है, ये फेनोमेना होता है रेजोनेंस. उसका हमने रेजोनेंस कर्व वगैरह सब देखा था 11th में, बराबर है. दैट मीन्स व्हाट, सिंपल, जब दो फ्रीक्वेंसीज मैच होती है, एक जो होती है वो इसको नाम दिया जाता है ड्राइविंग फ्रीक्वेंसी, एंड एक होती है नेचुरल फ्रीक्वेंसी ऑफ ऑब्जेक्ट इटसेल्फ. वो फिक्स्ड होती है. नेचुरल फ्रीक्वेंसी ऑब्जेक्ट की क्या होती है, फिक्स होती है, एंड ड्राइविंग फ्रीक्वेंसी में वेरी. जब ड्राइविंग फ्रीक्वेंसी नेचुरल फ्रीक्वेंसी ऑफ ऑब्जेक्ट को मैच करती है उस वक्त ऑब्जेक्ट वाइब्रेट विथ मैक्सिमम एम्पलीट्यूड. दैट फिनोमेना इज कॉल्ड, यू कैन से, रेजोनेंस. उसका रेजोनेंस कर्व वगैरह हमने 11th में देखा था. अब वैसे ही केस इलेक्ट्रिकल केस में भी होती है, इलेक्ट्रिकल सिचुएशन में भी होती है. दैट इज कॉल्ड, यू कैन से, इलेक्ट्रिकल रेजोनेंस. ओके, देखो मैंने यहां लिख के रखा है, वी नो व्हेन ड्राइविंग फ्रीक्वेंसी ऑफ सोर्स इक्वल टू द नेचुरल फ्रीक्वेंसी ऑफ सिस्टम the amplitude of oscillations becomes large and this phenomena is called, you can say, resonance. अब इसमें दो रेजोनेंस हमें चेक करने हैं, सीरीज रेजोनेंस एंड पैरेलल रेजोनेंस. पहला हम लोग देखेंगे सीरीज रेजोनेंस सर्किट. इसके पहले वीडियो में हमने एलसीआर सीरीज सर्किट देखा था ना, वही यहाँ कंटिन्यू होने वाला है. सो एलसीआर सीरीज रेजोनेंस सर्किट. बाकी सिंपल है. कंसिडर, यू कैन से, इंडक्टर ऑफ इंडक्टेंस एल, कैपेसिटर ऑफ कैपेसिटी सी, resistor of resistance R connected in series, and this series combination is connected to AC source of EMF E. Okay, अभी हमें मालूम है कि ये तीनों कंपोनेंट जो अपोजिशन दिखाते हैं, रेजिस्टेंस दिखाते हैं सर्किट को, करंट को इस सर्किट में, दैट इज टर्म एज ए इम्पिडेंस ऑफ द सर्किट. ओके, दैट इज कॉल्ड इम्पिडेंस ऑफ द सर्किट. अभी हमें मालूम है इम्पिडेंस का फॉर्मूला क्या है, Z इज इक्वल टू स्क्वायर रूट ऑफ आर स्क्वायर प्लस एक्सएल माइनस एक्सी ब्रैकेट स्क्वायर. इसमें एक्सएल क्या होता है, इंडक्टिव रिएक्टेंस ओमेगा एल. एक्सी क्या होता है, कैपेसिटिव रिएक्टेंस 1/ओमेगा सी. अगर ये वैल्यू हम लोग इसमें डालते हैं तो एक्सएल कितना है, ओमेगा एल एज इट इज, माइनस एक्सी कितना है, 1/ओमेगा सी. अगर ये दो फ्रीक्वेंसी हम लोग मैच करते हैं, देखो रेजोनेंस का कंसेप्ट क्या है, जब दो फ्रीक्वेंसीज मैच होती है. यहां हमने क्या किया है, एट सम एंगुलर फ्रीक्वेंसी व्हेन दीज टू रिएक्टेंसेस आर सेम, एक्सएल इज इक्वल टू एक्सी. मतलब ओमेगा एल, ये ओमेगा एल है, ओमेगा एल इज इक्वल टू 1/ओमेगा सी. देखो एक्सएल की वैल्यू क्या है, ओमेगा एल इज इक्वल टू एक्सी कितना है, 1/ओमेगा सी. बाकी आगे सिंपल है. अब ये रेजोनेंस का केस इसलिए यह आर ए, ये ओमेगा आर मैं यहां लेके आता हूं, एल को यहां लेके आता हूं, तो क्या बनेगा, ये ओमेगा आर स्क्वायर इज इक्वल टू 1/LC. टेकिंग स्क्वायर रूट, ओमेगा आर इज इक्वल टू 1/स्क्वायर रूट ऑफ LC. वी नो ओमेगा इज इक्वल टू व्हाट, 2πf. एक्चुअली ओमेगा इज इक्वल टू 2π/T लेते हैं हम लोग, या तो T इज इक्वल टू 2π/ओमेगा, बराबर है. अगर ओमेगा इज इक्वल टू 2π/T है तो 1/T क्या होता है, फ्रीक्वेंसी. इसलिए ओमेगा इज इक्वल टू कितना होता है, 2πf. तो मैं यहां लिखता हूं ओमेगा 2πf. ये रेजोनेंस केस लिए FR इज इक्वल टू 1/स्क्वायर रूट ऑफ LC. FR इज इक्वल टू 1/2π, ये 2π यहां चला जाएगा, FR इज इक्वल टू 1/2π स्क्वायर रूट ऑफ LC, एंड दिस FR इज कॉल्ड रेजोनेंट फ्रीक्वेंसी. इसको हम लोग क्या नाम देते हैं, रेजोनेंट फ्रीक्वेंसी, बराबर है. अब जब रेजोनेंट फ्रीक्वेंसी हम देखते हैं तो हमने कंडीशन क्या ली है, ये वाली, XL इज इक्वल टू XC. अगर XL इज इक्वल टू XC है तो इंपेडेंस कितना हो जाएगा, देखो Z इज इक्वल टू, ये वैल्यू 0 हो जाएगी, तो Z इज इक्वल टू क्या आएगा, R. एंड जैसे Z इज इक्वल टू R आ जाएगा तो ये सर्किट कैसे बनेगा, प्योरली रेजिस्टिव. प्योरली रेजिस्टिव मतलब इस केस में ये वैल्यू कम होने की वजह से अपोजिशन कम हो जाएगा. अपोजिशन कम हो जाएगा मतलब इंपेडेंस कम हो जाएगा, मतलब रेजिस्टेंस कम हो जाएगा. और जैसे ही रेजिस्टेंस कम होगा, मालूम है हमें, अगर रेजिस्टेंस कम होता है तो करंट क्या होता है, बढ़ता है करंट. सो दिस इज अ मिनिमम अपोजिशन इन दिस सर्किट, सो अल्टीमेटली करंट इज मैक्सिमम. सो जब हम लोग XL इज इक्वल टू XC लेते हैं तो उस वक्त हमें करंट क्या मिलता है, मैक्सिमम मिलता है.
इसलिए इसको क्या नाम दिया जाता है, रेजोनेंस। देखो आगे मैं आपको ये दिखाता हूं कैसे थे। सी एफआर को हमने क्या नाम दिया, रेजोनेंट फ्रीक्वेंसी। एज एक्सएल इक्वल टू एक्सी, जेड कितना आएगा, आर। जेड अगर आर होता है तो ये सर्किट कैसे बनेगा, रेजिस्टिव सर्किट बनेगा। ओके, तो रेजिस्टिव सर्किट बनने से एक्सएल की वैल्यू 0 हो गई। हाँ, तो अल्टीमेटली जो अपोजिशन है वो कम हो गया, मतलब इंपेडेंस कैसे हो गया, कम हो गया। इंपेडेंस मतलब अपोजिशन कम, तो अपोजिशन कम होता है तो रेजिस्टेंस कम होता है, इसका मतलब करंट क्या होगा, मैक्सिमम। एंड दिस कंडीशन ऑफ द एलसीआर सर्किट इज कॉल्ड रेजोनेंस कंडीशन। एंड दिस फ्रीक्वेंसी इज कॉल्ड, यू कैन से, सीरीज रेजोनेंट फ्रीक्वेंसी। क्योंकि हमने सर्किट कौन सा लिया है, सीरीज सर्किट लिया है, इसलिए इस फ्रीक्वेंसी को क्या नाम दिया जाता है, सीरीज रेजोनेंट फ्रीक्वेंसी। ओके, एंड जो कर अगर निकालते हैं हम लोग, ये जो देखो रेजोनेंस कर है, ये कौन से केस का है, सीरीज, इसलिए उसका नाम क्या रहेगा, सीरीज रेजोनेंस कर। ये कर कैसे रहेगा, सीरीज रेजोनेंस कैसे, देखा मैं आपको बोलता हूं। देखो, सो दिस इज x axis, along this suppose frequency f is there and along y axis current is there, so it is f versus I curve। अब आप अगर ऑब्जर्व करते हो, मैं आपको थोड़े से अलग पेपर पे दिखाता हूं, ये वही डायग्राम देखो, ये सॉरी ये I और ये f बराबर है, ये ग्राफ ऐसे है। तो क्या होता है, ये जो फ्रीक्वेंसी है इसको बोला जाता है एफआर, रेजोनेंट फ्रीक्वेंसी। समझो ये वेरिएबल फ्रीक्वेंसी, समझो ये फ्रीक्वेंसी अगर यहाँ रहती है, ये अगर ये फ्रीक्वेंसी है तो ये डिफरेंस है, ए एफ ए एफ आर, ये भी डिफरेंस है। उस वक्त एम्पलीट्यूड कितना है, मतलब करंट कितना है, देखो इतना ही है। फिर फ्रीक्वेंसी समझो ड्राइविंग फ्रीक्वेंसी एफ बढ़ गई तो डिफरेंस क्या हो गया, कम हो गया, देखो करंट क्या हो गया, बढ़ गया। फिर फ्रीक्वेंसी यहाँ तक आ गई तो डिफरेंस कितना हो गया, रेजोनेंट और ये समझो ड्राइविंग केस है, या तो ये नेचुरल फ्रीक्वेंसी है और ये इस वक्त का जो डिफरेंस है, ये डिफरेंस कम हो गया, करंट ज्यादा, फिर डिफरेंस कम, करंट ज्यादा। और जब ये एफ इज इक्वल टू एफ आर हो गया, मतलब वो फ्रीक्वेंसी रेजोनेंट फ्रीक्वेंसी जब बनती है तो उस वक्त हमें करंट क्या मिलता है, मैक्सिमम, जिसको हमने I0 बोला है। सो एट दैट टाइम करंट इज मैक्सिमम। फिर से अगर फ्रीक्वेंसी चेंज हो जाती है तो डिफरेंस आ गया, देखो तो करंट फिर से कम हो गया, फिर आगे बढ़ गई तो डिफरेंस और बढ़ गया, करंट और कम हो जाएगा, डिफरेंस ये आगे बढ़ गई, डिफरेंस और बढ़ गया, करंट कम हो गया। सो दिस फ्रीक्वेंसी एट विच वी गेट अ मैक्सिमम करंट, दैट इज अ रेजोनेंट फ्रीक्वेंसी। उस वक्त करंट मैक्सिमम होता है और इम्पिडेंस क्या होता है, मिनिमम, और वो क्या होता है, प्योरली रेजिस्टिव। देखो यहाँ पे, यहाँ डिफरेंस ज्यादा, करंट कम, डिफरेंस कम, करंट ज्यादा, डिफरेंस कम, करंट ज्यादा, और डिफरेंस 0 मतलब सेम, उस वक्त हमें मैक्सिमम करंट। ओके, ये सर्किट कहाँ यूज होता है, दिस सर्किट इज यूजफुल फॉर रेडियो एंड टीवी रिसीवर्स, फॉर ट्यूनिंग रेडियो सिग्नल्स या टीवी सिग्नल्स। ट्यूनिंग के लिए, मतलब यहाँ दोनों फ्रीक्वेंसी मैच, ट्यूनिंग होना मतलब क्या, फ्रीक्वेंसी मैच होना, दैट इज कॉल्ड ट्यूनिंग। सो ट्यूनिंग ऑफ रेडियो रिसीवर या ट्यूनिंग ऑफ टीवी रिसीवर्स के लिए हम लोग ये सर्किट यूज करते हैं, कौन सा, सीरीज रेजोनेंस सर्किट। और ये जो कर्व है इसको नाम दिया जाता है, एक्चुअली रेजोनेंस कर्व है लेकिन ये सीरीज सर्किट का, इसलिए इसका नाम सीरीज रेजोनेंस कर्व। उसकी कुछ कैरेक्टरिस्टिक्स है जो हमने ऑलरेडी देखी है, वही सिर्फ एक बार लिखना है पॉइंट के भाषा में। कैरेक्टरिस्टिक्स ऑफ सीरीज रेजोनेंस सर्किट, क्या देखा था हमने, रेजोनेंस ऑकर्स व्हेन एक्सएल इज इक्वल टू एक्सी, बराबर है, हमने ऑलरेडी देखा है, एक्सएल इज इक्वल टू एक्सी जब होता है तब रेजोनेंस होता है। इम्पिडेंस इज मिनिमम, ये भी हमने देखा, एंड सर्किट कैसे बन जाता है, प्योरली रेजिस्टिव। इम्पिडेंस मिनिमम होने की वजह से करंट क्या होता है, मैक्सिमम वैल्यू, सो करंट हैज मैक्सिमम वैल्यू। एंड फ्रॉम कर इट इज ऑब्जर्व दैट इट एक्सेप्ट ओनली वन फ्रीक्वेंसी, यही फ्रीक्वेंसी एक्सेप्ट हो रही है, उस वक्त हमें मैक्सिमम करंट मिल रहा है। देखो, फ्रॉम कर इट इज ऑब्जर्व दैट इट एक्सेप्ट ओनली वन फ्रीक्वेंसी, कौन सी, रेजोनेंट फ्रीक्वेंसी, प्रोड्यूसिंग मैक्सिमम करंट। सॉरी, ये फ्रीक्वेंसी प्रोड्यूसिंग मैक्सिमम करंट, दिस वन। Okay, so hence this circuit is called acceptor circuit. इस सर्किट को क्या नाम जाता है, सो सिरीज रेजोनेंस सर्किट इज अ एक्सेप्टर सर्किट। साध्या भाषेत सांगतो म्हणजे याचा अर्थ काय, तर इट एक्सेप्ट ओनली, म्हणजे याचा अर्थ आपल्याला ह्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीसाठी मॅक्झिमम करंट मिळते, म्हणजे त्यावेळेस ते करंट एक्सेप्ट होते, मॅक्झिमम करंट मिळते म्हणजे त्यावेळेस मॅक्झिमम फ्लो मिळतोय, एक्सेप्टन्स आहे. सो सच अ सर्किट इज कॉल्ड, यू कॅन से व्हॉट, एक्सेप्टर सर्किट.
हे झालं तुमचं सिरीज रेझोनन्स सर्किट. जसं सिरीज रेझोनन्स असतं तसं पॅरल रेझोनन्स सर्किट पण असतं. कुठलं असतं? पॅरल रेझोनन्स. ते आपण बघू. सो नेक्स्ट पार्ट दॅट इज यू कॅन से पॅरल रेझोनन्स सर्किट. याच्यामध्ये काय असतं? दिस सर्किट कन्सिस्ट ऑफ इंडक्टर अँड कॅपॅसिटर. बघा, सो दिस सर्किट कन्सिस्ट ऑफ व्हॉट? इंडक्टर अँड कॅपॅसिटर which are connected in parallel, and that parallel combination is connected to the AC source, and that gives, you can say, parallel resonance circuit. ते बघू आपण. This circuit consists of inductor of inductance L and capacitor of capacity C connected in parallel, and this parallel combination connected to a source of EMF E. कसा? As shown in figure. This one. हे बघा. So here consider inductor of inductance L, capacitor of capacitance C connected in parallel, and this parallel combination connected to AC source of EMF E. Now as it is connected to AC source, what is the instantaneous EMF of the source? E is equal to E0 sin omega t. हा जो instantaneous EMF असेल ते किती असेल? E is equal to E0 sin omega t. आता आपण जे प्रिव्हियस आर्टिकल शिकलेत की नाही, प्युअर रेजिस्टिव्ह सर्किट, प्युअर इंडक्टिव्ह सर्किट, प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किट, त्याच्यामध्ये लिडिंगला कोण, लॅग बिहाइंड कोण, हा कन्सेप्ट इथे यूज करायचा आपल्याला. सोपा आहे. लेट आय विथ द इन्स्टंटेनियस करंट फ्लो थ्रू द सर्किट. समजा याच्यातनं किती करंट पास होत आहे? आय. नाउ हिअर ॲट दिस पॉइंट इट गेट डिवायडेड इंटू दिस IL. IL is the current passing through inductor and IC is the current passing through this condenser, capacitor. Okay. So let I with the instantaneous current, मी काय म्हणतो आता? I with the instantaneous current, okay, flow through the circuit, and let IL and IC with the current flow through inductor and capacitor. आता राजांनो, आपल्याला माहिती आहे इंडक्टिव्ह सर्किटमध्ये EMF कसं असतं? लिडिंगला असतं. कितीने असतं? π/2 ने लिडिंगला असतं. याचाच अर्थ करंट कसं असतं? लॅग बिहाइंड, मागे असतं. कितीने मागे असतं? π/2. मग करंट जर काढायचं म्हटलं तर हे कसं लिहिणार तुम्ही? IL इज इक्वल टू, जनरल फॉर्म्युला आपला काय आहे? I इज इक्वल टू I0 साइन ओमेगा टी. हे बघा, आपला जनरल फॉर्म्युला काय आहे? I इज इक्वल टू I0 साइन ओमेगा टी. बरोबर आहे. मग आता इंडक्टरसाठी आपल्याला काय लिहावं लागेल? IL इज इक्वल टू I0 साइन ऑफ ओमेगा टी. आता इंडक्टिव्ह सर्किटमध्ये करंट कसं आहे? लॅग बिहाइंड आहे, मागे. कितीने मागे? π/2 म्हणजे -π/2. सो IL इज इक्वल टू I0 साइन ऑफ ओमेगा टी मायनस π/2. आणि हेच जर तुम्हाला कंडेन्सरसाठी लिहायचं असेल तर कसं होईल बघा? बेसिक फॉर्म्युला तो आहे, I इज इक्वल टू I0 साइन ओमेगा टी. बरोबर आहे. बट वी नो दॅट इन कॅपॅसिटिव्ह सर्किट EMF लॅग बिहाइंड असतं, म्हणजे करंट पुढे असतं. करंट पुढे असतं. कितीने पुढे असतं? π/2 ने. म्हणजे इथे काय येईल ते? ओमेगा टी प्लस π/2. सो IL इज इक्वल टू I0 साइन ओमेगा टी मायनस π/2. IC इज इक्वल टू I0 साइन ओमेगा टी प्लस π/2. असं कारण कळलं का? तर हा झाला इंडक्टिव्ह सर्किट, म्हणजे इंडक्टिव्ह करंट आहे, इंडक्टरमधनं पास होणारं. इंडक्टिव्ह सर्किटमध्ये EMF पुढे असतं, म्हणजेच करंट मागे असतं. मागे असतं म्हणजे मायनस. कितीने? π/2 ने. कॅपॅसिटिव्ह सर्किटमध्ये EMF मागे असतं, म्हणजे करंट पुढे असतं. करंट कितीने पुढे असतं? पुढे म्हणजे प्लस. कितीने? π/2 ने. ओके. नाउ सी हियर IL इज इक्वल टू I0 साइन ऑफ ओमेगा टी मायनस π/2. जसं हे लिहिलं तसं आपण पुढे याच्यासाठी पण लिहिणार आहे, हां, कॅपॅसिटरसाठी. आता याच्याच पुढे बघा, IL इज इक्वल टू, आता I0 म्हणजे काय? पीक करंट. ओहम्स लॉ जर वापरला तर I इज इक्वल टू काय असतं? व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स. बरोबर आहे. व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स. मग इथे पण आपण काय करणार आहे? व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स वापरणार आहे. बघा, पीक करंट आहे म्हणून पीक व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स कोणाचा घेणार? L, इंडक्टरचा. त्याला आपण काय नाव दिलेलं आहे? इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. त्याला काय नाव दिलेलं आहे आपण? इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. सो IL इज इक्वल टू E0 अपॉन XL साइन ऑफ ओमेगा टी मायनस π/2. इक्वेशन 2 समजा आहे. जसं आपण इंडक्टरला लिहिलं तसं आपण कॅपॅसिटरला लिहू. इन केस ऑफ कॅपॅसिटर आताच मी तुम्हाला सांगितलं तसं IC इज इक्वल टू I0 साइन ऑफ ओमेगा टी प्लस π/2. आता मी तुम्हाला एक्सप्लेन केलं ते. IC इज इक्वल टू I0 पर तेच पीक करंट, म्हणजेच काय? पीक व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स. रेजिस्टन्स कोणाचा घेणार? आपण त्याला नाव काय दिलं? कॅपॅसिटरच्या रेजिस्टन्सला
कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, त्याला आपण काय म्हणतो, कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स XC, IC इज इक्वल टू E0 अपॉन XC साइन ऑफ ओमेगा टी प्लस पाय बाय 2. आता टोटल करंट किती आहे, I, जे कशा डिवाइड झालं होतं, IL आणि IC. मग I टोटल ॲड करा, IL प्लस IC इज इक्वल टू I. सो टोटल करंट ते सर्किट किती आहे, I इज इक्वल टू IL प्लस IC. IL ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे, वरून घेतली ती E0 अपॉन XL साइन ऑफ ओमेगा टी मायनस पाय बाय 2 प्लस IC किती आहे, E0 अपॉन XC साइन ऑफ ओमेगा टी प्लस पाय बाय 2. I इज इक्वल टू E0 अपॉन XL साइन पाय बाय 2 मायनस थिटा. तो कन्सेप्ट जर वापरला तर काय येईल, साइन ओमेगा टी मायनस पाय बाय 2 किती येईल तुमचा, मायनस कॉस ओमेगा टी प्लस E0 अपॉन XC साइन पाय बाय 2 प्लस थिटा कॉस थिटा. थिटा किती, ओमेगा टी, म्हणजे कॉस ओमेगा टी. सो I इज इक्वल टू E0 अपॉन XL मायनस कॉस ओमेगा टी प्लस E0 अपॉन XC कॉस ओमेगा टी. याच्यामध्ये E0 कॉस ओमेगा टी, E0 कॉस ओमेगा टी कॉमन निघेल. सो I इज इक्वल टू E0 कॉस ओमेगा टी, आतमध्ये काय राहील, मायनस 1 अपॉन XL प्लस 1 अपॉन XC, मायनस 1 अपॉन XL प्लस 1 अपॉन XC. पुढे मागे करून घेतलं, ही टर्म पुढे आली, ही मागे आली, ही पुढची स्टेप. I इज इक्वल टू E0 कॉस ओमेगा टी 1 अपॉन XC मायनस 1 अपॉन XL. परत तेच, इफ XL इज इक्वल टू XC जर घेतलं आपण इथे जर आपण XL इज इक्वल टू XC घेतलं, ती टर्म 0 होऊन जाईल. म्हणजे I किती होईल, 0 होऊन जाईल. I किती होईल, 0. आता इथे प्रॅक्टिकली 0 होत नाही ते, त्याला कारण इंडक्टरला काहीतरी इंडक्टरचा रेजिस्टन्स पूर्ण 0 नसतो म्हणून. म्हणजे याचा अर्थ करंटची व्हॅल्यू इथे काय होईल, मिनिमम होईल. करंटची व्हॅल्यू काय होईल, मिनिमम, म्हणजे नियरली 0 म्हणतो आपण, 0 नाही, नियरली 0. करंट I विल बी मिनिमम केव्हा, जेव्हा XL इज इक्वल टू XC. ओके, मग आता करंट मिनिमम जर असेल, राजांना, करंट केव्हा मिनिमम होईल, XL इज इक्वल टू, एक मिनिट, करंट केव्हा मिनिमम होईल, XL इज इक्वल टू XC. मग XL इज इक्वल टू XC जर घेतला आपण, XL म्हणजेच काय, ओमेगा L, XC म्हणजे काय, 1 अपॉन ओमेगा C. हा ओमेगा इकडे आणला, हा इकडे आणला, ओमेगा स्क्वेअर अपॉन LC. यावेळेस आपल्याला रेझोनन्स मिळतो म्हणून आपण याला ओमेगा आर म्हणू शकतात. हे बघा आलंच, ओमेगा आर इज इक्वल टू 1 अपॉन, इथे स्क्वेअर रूट घेतलं ना तुम्ही, स्क्वेअर रूट ऑफ LC. ओमेगा 2 पाय एफ, 2 पाय FR इज इक्वल टू 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ LC. सो FR इज इक्वल टू 1 अपॉन 2 पाय अंडर रूट LC. FR ला आपण आता म्हटलं तसं त्याला काय म्हणतात, रेझोनंट फ्रिक्वेन्सी. दिस इज व्हॉट, रेझोनंट फ्रिक्वेन्सी. पण हा जो रेझोनन्स आहे, हा कोणता रेझोनन्स आहे, पॅरलल सर्किटचा आहे. सो ॲट पॅरलल रेझोनन्स, दिस इज, यू कॅन से, करंट काय मिळतं आपल्याला तिथे त्या केसमध्ये, I मिनिमम. हे महत्वाचं आहे. आता तुम्ही म्हणाल, लक्षात घ्या, दिस इज ऑल्सो एक्स्ट्रीम केस. आता मी थोडंसं मागे जाईन. इन जनरल स्टेटमेंट बघा काय केलं होतं आपण मेकॅनिकल केसमध्ये किंवा कोणते, वेन 2 फ्रिक्वेन्सीज मॅच. जनरल कन्सेप्ट काय येतो, वेन ड्रायव्हिंग फ्रिक्वेन्सी मॅचेस विथ नॅचरल फ्रिक्वेन्सी ॲट दॅट टाइम ऑब्जेक्ट व्हायब्रेट विथ मॅक्झिमम अँप्लिट्यूड. बरोबर आहे. हां, मग आपण जेव्हा सिरीज रेझोनन्स बघितलं त्यावेळेस आपल्याला काय लक्षात आलं की जेव्हा XL इज इक्वल टू XC घेतलं, या जेव्हा आपण रिॲक्टन्सेस मॅच केले, त्याच्यामुळे जी फ्रिक्वेन्सी मिळाली आपल्याला, FR इज इक्वल टू 1 अपॉन 2 पाय अंडर रूट LC, त्यावेळेस आपल्याला करंट मॅक्झिमम मिळालं होतं. करंट काय मिळालं होतं, मॅक्झिमम मिळालं होतं. त्यावेळेस ते आपल्याला तत्वशः पटतं की तो रेझोनन्स आहे. मग इथे करंट तर मिनिमम आहे, पण तसं जर पाहिलं तर लोअर साईडची मॅक्झिमम व्हॅल्यू मिळते. ही फरक लक्षात घ्या, ही पण मॅक्झिममच व्हॅल्यू आहे. कुठल्या बाजूने आहे, लोअर साईडची मॅक्झिमम आहे. ती कशी होती, तो ग्राफ असा आहे, बरोबर आहे. ही अप्पर साईड मॅक्झिमम मिळाली आणि ही लोअर साईड मॅक्झिमम मिळाली, म्हणून याला पण रेझोनन्स म्हणतात. जे आपल्याला वाटतं की मॅक्झिममच पाहिजे, इथे जसं मॅक्झिमम मिळालं I0 मॅक्सिमम करंट, पण ही लोअर साईडची मॅक्सिमम म्हणजे कमीत कमी, सर्वात कमी, लोवेस्ट मॅक्झिमम, लोवेस्ट साईडची मॅक्झिमम, ही अप्पर साईडची मॅक्झिमम. जसं आपण याला पण अँप्लिट्यूड म्हणतो की नाही, बरं हे पण काय अँप्लिट्यूड आणि हे पण काय अँप्लिट्यूड, फक्त याला मायनस ए म्हणतो, याला प्लस ए म्हणतो, एवढंच आहे. हे बघा, एक मिनिट, हे आपण असं जेव्हा करतो तेव्हा आपण याला काय म्हणतो अँप्लिट्यूड, याला पण काय म्हणतो अँप्लिट्यूड. हे काय असतं प्लस ए आणि हे काय असतं मायनस ए, बट इट इज ऑल्सो अँप्लिट्यूड. मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट टू दिस साईड, दिस इज मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट टू दिस साईड. तसं इथे जसं हे ह्या साईडला मॅक्झिमम मिळालं, तसं ह्या साईडला पण हे काय झालं मॅक्झिमम, पण लोअर साईडचं मॅक्स आहे.
लोअर साईडचा मॅक्स आहे, म्हणून आपण त्याला लोअर साईड असल्यामुळे त्याला मीन म्हणतो. बट दॅट इज अगेन यू कॅन से रेझोनन्स. हिअर ऑल्सो रेझोनन्स, हिअर ऑल्सो रेझोनन्स. ओके. सो दिस कर्व, हा बघा हा कर्व आय वर्सेस एफ, एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला जेव्हा ते मॅच होतं त्यावेळेस तुम्हाला मिनिमम करंट मिळतं, म्हणजे लोअर साईड मॅक्झिमम झाली, सर्वात कमी तिकडे काय होतं सर्वात जास्त. म्हणजे दोन्ही एक्स्ट्रीम केसेस आहेत, समजून घ्या, दोन्ही कशा केसेस आहेत, एक्स्ट्रीम केसेस आहे, म्हणून तो रेझोनन्स. तिकडे एक्स्ट्रीम अप्पर साईडला आहे, इकडे एक्स्ट्रीम लोअर साईडला आहे, म्हणून याला पण रेझोनन्सच म्हटलं जातं. सो इथे सर्किट कसं आहे, एल आणि सी पॅरलल आहे, म्हणून हा रेझोनन्स कोणता आहे, पॅरलल रेझोनन्स. आणि हा कर्व जो मिळतो याला काय म्हटलं जातं, पॅरलल रेझोनन्स कर्व. आता हे सर्किट कुठे वापरलं जातं, हे वापरलं जातं वायरलेस ट्रान्समिशनसाठी किंवा रेडिओ कम्युनिकेशन. हे पॉईंट्स लक्षात ठेवा. सो पॅरलल रेझोनन्स कुठे वापरलं जातं, पॅरलल रेझोनन्स सर्किट इज व्हेरी युजफुल इन वायरलेस ट्रान्समिशन और रेडिओ कम्युनिकेशन किंवा फिल्टर सर्किट्स. जसं आपण जेव्हा रेक्टिफायर शिकू, रेक्टिफायर्स म्हणजे काय असतं, एसी टू डीसी. ज्यावेळेस आपल्याला तो एसी टू डीसी मिळतो तेव्हा प्युअर डीसी मिळत नसतो, तेव्हा आपल्याला काही एसी रिपल्स मिळत असतात, ते आपल्याला फिल्टर करावं लागतात. ते त्यावेळेस सांगेल त्या चॅप्टरमध्ये. तर त्यावेळेस जे सर्किट्स असतात त्या सर्किट्सला फिल्टर सर्किट्स म्हणतात, म्हणजे फिल्टर केलं जातं. सो अशा ठिकाणी आपल्याला पॅरलल रेझोनन्स सर्किटचा वापर होतो. ओके. परत याचं पण आपण बघितलेलेच पॉईंट फक्त काय केलेले आहेत, व्यवस्थित लिहिलेले आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॅरलल रेझोनन्स सर्किट. परत तेच रेझोनन्स ऑकर्स वेन एक्स इज इक्वल टू एक्सी. रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला तोच मिळतो, दोघांसाठी रेझोनंट फ्रिक्वेन्सी सेम आहे बघा, एफ आर इज इक्वल टू 1/2π√LC. फॉर्म्युला रिमेन्स सेम फॉर सिरीज रेझोनन्स ऑल्सो अँड पॅरलल रेझोनन्स ऑल्सो. इम्पिडन्स झेड इज मॅक्झिमम. त्याच्यामध्ये काय होतं, इम्पिडन्स कमी म्हणजे अपोजिशन कमी म्हणजे रेजिस्टन्स कमी म्हणून करंट जास्त होतं. इथे इम्पिडन्स जास्त म्हणून करंट कमी, करंट इज मिनिमम. अँड इट इज इट रिजेक्ट द करंट फॉर रेझोनंट फ्रिक्वेन्सी अँड हेन्स इट इज कॉल्ड रिजेक्टर सर्किट. म्हणजे काय होतं, म्हणजे याचा अर्थ ह्या फ्रिक्वेन्सीसाठी आपल्याला करंटच मिळत नाही. म्हणजे थेरॉटिकली हे झिरो येणार, प्रॅक्टिकली काहीतरी मिळतं, पण थेरॉटिकली विचार केला तर काय झालं, जवळजवळ झिरोच आहे. म्हणजे याचा अर्थ ते ह्या फ्रिक्वेन्सीला करंट मिळत नाही, म्हणजे रिजेक्ट होत आहे. आणि म्हणून या सर्किटला काय म्हटलं तर रिजेक्टर सर्किट. या सर्किटला काय म्हणतात, रिजेक्टर सर्किट. ओके, गुड. ओके, हिअर चॅप्टर फिनिश. छोटे छोटे चॅप्टर्स आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी न्यूमेरिकल्स त्याचे सोल्युशन्स व्यवस्थित आपण एक्सप्लेन करू. ओके, हा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही परत एकदा सर्व व्हिडिओज रिवाईज करा, फॉर्म्युले एकदा व्यवस्थित नोटबुकमध्ये लिहा, म्हणजे मग तुम्हाला न्यूमेरिकल समजून घ्यायला सोपे जातील. ओके, थँक्यू.